घालती व्यर्थ आळ मी सर्वातीत निर्मळ जैसे आकाश केवळ घटमटासी वेगळे. माझ्यावर आळ घालतात, माझ्यावर चोरी घालतात. मी चोरी करीत नाही, मी चोरी केलेली नाही. पण ह्या कुदंड्या सगळ्या आणि ह्या सगळ्या मिळून माझ्यावर आळ घालतात. मी जशा पद्धतीनं आरसा निर्मळ असतो का तशा पद्धतीनं मी निर्मळ आहे. जशा पद्धतीनं आकाश हे आकाश निर्मळ असतं महाराज. घटामध्ये असतं, मठामध्ये असतं, प्रत्येक ठिकाणी असतं, पण ते अलिप्त असतं. आणि तशा पद्धतीनं मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारे आपल्या मातेला कृष्ण म्हणत आहे. मी ब्रह्मानंद निर्मळ मद म्हणती हा धाकुटा बाळ यांच्या खोडी सकळ तुझ माते सांगेन मी ब्रह्मानंद निर्मळ. आणि ह्या काय मला म्हणतात, धाकुटा आहे बाळ. मी ब्रह्मानंद आहे, पुन्हा निर्मळ आहे आणि सर्वापेक्षा वेगळा आहे. आणि पुन्हा मला लहानसा बाळ म्हणतात. आणि बाळ म्हणून माझ्यावर चोरी घालतात. लहान लेकराला काही कळत नसतं आणि ते चोऱ्या करीत असतं. आणि तशा पद्धतीनं या माझ्यावर चोरी घालतात. मी कुठं आणि कसली चोरी केली नाही. अशा प्रकारे आपल्या मातेला स्पष्टपणे कृष्ण भगवंत सांगतात. या मदनेती ग्रहात कुचेष्टा शिकविती बहु मद हृदय धरुणी समस्त पुष्करीती निजवळे. त्या गवळणी मला एकांतामध्ये नेतात आणि वाईट विचार शिकवतात. माझ्याकडे सगळे चांगले विचार आहेत. भगवंताकड आणि भगवंताच्या भक्ताकड सगळे चांगले विचार असतात. पण त्या विचाराला नाहीसं करण्यासाठी कुविचारी लोक ते चांगले विचार नाहीसे करतात आणि कुविचार प्रगट करतात. आणि त्या पद्धतीने मला ह्या एकांतामध्ये नेतात, वाईट विचार शिकवतात आणि मला कुचंबित करतात. अशा प्रकारे आपल्या मातेला या गवळणीच्या खोड्या कृष्ण सांगू लागला. कृष्णाच्या खोड्या ह्या सांगू लागल्या. आणि कृष्ण गवळणी कशा खोड्या करतात किंवा काय नखरे करतात किंवा काय चेष्टा करतात आणि त्या सर्व कृष्ण भगवंत आपल्या मातेला सांगू लागलेला आहे. माते माझे चावणी आधर चुंबन देती वारंवार मज कष्टविती थोर सकळ धमकटी मिळवणी. माते या सगळ्या मला काय करतात, माझे चुंबन घेतात आणि माझे आदर चावतात. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत का ह्या नितंबिनी, ह्या गवळणी, ह्या सगळ्या असणाऱ्या कुदंड बोलतात, धमकटीची चालतात, मला मारण्याचा प्रयत्न करतात, मला चिडवण्याचा प्रयत्न करतात, मला बेजार करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या ह्या गवळणी आहेत. अशा प्रकारे कृष्ण बोलतात. बहुत जणी मिळून घरात होता ती आपल्या नग्न मध मध्ये बैसवून नाचताती सभोवत्या. काही ऋषी मुनी नग्न असतात, नग्न अवस्थेमध्ये असतात आणि कृष्ण भगवंताची आतमध्ये मूर्ती ठेवतात आणि त्या कृष्ण भगवंताची साधना करतात. कशासाठी करतात, त्याच्या प्राप्तीसाठी. काही जपी तपी ध्यानी जे लोक असतात, कुणी उलटं टाकून घेतात, कुणी एकाच पायावर उभा राहतात, कुणी नग्न अवस्थेमध्ये राहतात महाराज आणि भगवंताची मूर्ती ऐन मधामध्ये मांडतात. कशासाठी मांडतात भगवंताची मूर्ती? नग्न अवस्था म्हणजे सुशीलभूत अवस्था. नग्न अवस्था म्हणजे सुशीलभूत अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये ईश्वराची प्राप्ती होते का नाही? नग्न अवस्था म्हणजे अंगावर कुठल्याच प्रकारचा कपडा ठेवायचा नाही. आता अलीकडे राहिले नाहीत महाराज नियम. पोती वाचायची झाली तर वाचणाराने कपडे काढायचे आणि सांगणाराने कपडे काढायचे महाराज. आणि
वाचणाऱ्यानं कपडे काढायचे, सांगणाऱ्यानं कपडे काढायचे आणि आरती करणाऱ्यानं सुद्धा कपडे काढायचे. याच मंदिरामध्ये चालू होतं. पण आता अलीकडे नेम बदल. अशा प्रकारच्या कशासाठी प्रयत्न करतात? ह्या माझी प्राप्ती व्हावा म्हणून प्रयत्न करतात आणि तशा पद्धतीने ह्या सगळ्या नग्न होतात. कशासाठी? माझ्या प्राप्तीसाठी. अशा प्रकारे मातेला कृष्ण भगवंत सांगू लागलेले आहेत. म्हणती कृष्णास तासी थोर, तरी होता भरवा विचार. तुझ जवळी हा समाचार, सांगेन म्हणता दाबिती. सांगेन म्हणता दावीती. कृष्ण भगवंताला गवळणी म्हणतात. मोठा होता ती होता बरवा विचार. लहान लेकरू म्हणजे अज्ञानी आणि मोठा म्हणजे सज्ञानी. हो, देव जर मोठा असता तर आम्ही भक्ती केलेली देवाला कळाली असती. आम्ही भक्ती केलेली देवाला कळाली असती आणि तो देव आम्हाला प्रसन्न झाला असता. स्वाविज्य नावाचं पद आम्हाला भेटलं असतं. आता हे लहान आहे म्हणजे अज्ञान आहे. होय, आणि आम्ही जरी देवा तुमची भक्ती केली, ही भक्ती केलेली तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही जर मोठे असतात, सज्ञानी जर असतात, आम्ही केलेली भक्ती तुम्हाला कळाली असती आणि त्या भक्तीचं फळ आम्हाला निश्चित भेटलं असतं. अशा प्रकारे आपल्या मातेला कृष्ण या गवळणीच्या खोड्या सांगू लागला महाराज आणि तशाच पद्धतीने बोलतात. आईचे बोले पुतना प्राण हरण, गोपी लटक्याची क्रोधे पूर्ण. मनती यशोदे तुझा नंदन, तुझची गोड वाटतसे. अशा प्रकारे कृष्ण भगवंत बोलत असताना गोपीला क्रोध आला महाराज. होय, किती दिवस आमचे अशोक महाराज 30 वर्ष झालं या मंदिरामध्ये येऊन पोथी वाचत. किती वर्ष झालं? 30 वर्ष झालं. अहो, नुसतं स्वप्नात सुद्धा आला नाही. मग त्याला राग येणार का नाही? स्वप्नातही आला नाही महाराज. आला का? खरं बोलायचं. कुणाच्या स्वप्नात आला? योगियाच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, तो आपाशी मागे पुढे. पण 30 वर्ष झालं पोथी वाचतात. ज्याची पोथी वाचतात त्याने एकदा तरी समोर यायला पाहिजे होतं ना. मग एकदा बी नाही आला म्हणून त्यांना राग आला. आणि राग आल्यानंतर काय, रागामध्ये काय गुळ खोबरं असते का? शिव्या देतं ना माणूस. राग आल्यानंतर माणूस जे नाही ते बोलतं, शिव्या देतं. आणि तशा पद्धतीनं त्या गोपिका, कृष्ण आमच्यावर प्रसन्न नाही, कृष्ण आमच्या विरोधात आहे म्हणून त्या गोपी कृष्णावर रागावू लागलेल्या आहेत. लटक्यात रागावू लागलेल्या आहेत महाराज. विट्या 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 मूळ माईच्या कारट्या. कुणी शिव्या दिल्या? जनाबाईनं. का? भगवंत विरोधात गेलते म्हणून भक्तानं शिव्या दिल्या. आणि त्या पद्धतीने गवळणी सुद्धा भक्तच आहेत आणि लटक्यात असणाऱ्या कृष्णावर रागवू लागलेल्या आहेत. अवघ्या मिळवणी गवळणी, गोपाटली नंदराणी. म्हणती काय कौतुक नयनी, निज पुत्राचे पहाशी. सगळ्या गवळणी चौकून मिळाल्या महाराज. दाटी केली, रागावून गेल्या आणि राग राग म्हणू लागल्या, तुझ्या मुलाचं कौतुक तुलाच वाटतं. असा जर आमचा मुलगा असता तर आम्ही झोडपून काढला असता. गावाला त्रास देणारा मुलगा जर असता ना, आम्ही झोडपून काढला असता. तुझ्या मुलाचं कौतुक तुलाच वाटतंय. अशा प्रकारे त्या क्रोधानं गवळणी यशोदा मातेला आणि कृष्ण भगवंताला बोलू लागलेले आहेत. आगे हा परम नष्टानाचारी, नसती चाळी घेतो आम्हावरी. पुढे बहुताची घरे निर्धारी, हा बुडवील यशोदे. हा नष्ट आहे, हा अनाचारी आहे, हा आचारानं वागत नाही महाराज. आचार, विचार आणि उच्चार याचा काही योग्य नाही. अनाचारी. आचार याचा बरोबर आहे का? नाही. आणि हा पुढं चालून अनेकाचे घर बुडवणारे, अनेकाचे घर उद्ध्वस्त करणारे आणि अनेकाचे घर संपवणारे. बरं का? अधर्माचे घर संपवून टाकणारे आणि धर्माचे घर वाढवणारे. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. दुर्जन माणसाचे घर हा संपवून टाकणारे आणि सज्जन माणसाची घराची वस्ती निर्माण करणारे
असं हे बोलायचे गवळणीला. अशा प्रकारे त्या ठिकाणी गवळणी यशोदा मातेला बोलू लागल्यात. कृष्णाची पुढची तारीख लेकराचे पाय पाळण्याचं दिसतात महाराज होय, किंवा घराची कळा अंगण सांगतं. मधात घर कसं आहे सांगायची गरज नाही महाराज, अन्नातच कळतं ह्याचं घर कसं आहे होय, किंवा लेकराचे पाय पाळण्यातच कळतात हा पुढं भविष्यामध्ये काय करणार. आणि त्या पद्धतीनं गवळणी त्या ठिकाणी बोलू लागलेल्या आहेत. हसता हसता